काय पाहिजे आज आहे ना माझ्या घरी जेवून जायचं. हा कसं जायचं? बर काय जेवायला मटण करेल म्हणे काय मग 2 किलो मटण आणले सारखा दोस्त. अरे वा वा एकदम टिचून खाऊन घेतो. आज लय पेलो रे. घेऊ नको तू. मी आहे ना 4 मारून दिल्या मी कच्च्या. मटण वहिनी शिवली ते सगळे मी फोन करेल आपण पेत होतो आज. का माझा मित्र खास मित्र येऊ राहिला घरी जेवायला. तू करून ठेव. काय काळजी करून बिंदास हळू पाय हल्ला टाक. अरे माझा उडा कुठे आला काय बांगला आपलंच माझाच आहे का? अरे दुसऱ्याच्या घरी येऊ बाबू. अरे हे काय 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 दरवाजा टेन्शन घेऊन गेलं टेकवा लक्ष करू का? आईला मी काय म्हणून हा तुला नाही आईला मी तर दारू पिईल नाही. याला वाटतं मी पण पिईल का त्याला काय तू मला बाजली मी तर दारू फेकून दिली. मी दारू पिलो जा चप्पल लिहिलं काढून ना हे कोण होतं का रे? हे आपलं तुझं म्हणजे माझं. भाऊजी अरे ही काय हालत झाली यांची? काय वास येतोय? दारू दारू प्यायले का? पार्टी होती आमची. पार्टी? तुम्ही तर कधी दारू पित नाही ना, आज अचानक दारू पिले. अहो तुम्हाला लाज वाटते का काही? येणे पाजली मला. भाई अरे बरं बाय मी काय म्हणतो ऐका आता मला मला आहे ना उभं राहत नाही. अहो तुम्हाला माहिती का त्यांनी दारू पिल्यावर आहे ना त्यांना खूप काय काय होतं. दवाखान्यात जावं लागत माहिती का डायरेक्ट. दारू चालत नाही. तुम्ही कशाला दारू पाजली? त्यांना जेवण बिवण दे. मी आता झोपतो मस्त. मला काही उमजून राहील. तुम्ही काय बोलत आहे आणि काय होऊ राहिले मला? सोडा अहो सांभाळून सोडा सोडा भाऊजी तुम्ही तरी कशाला पाजले बरं त्यांना दारू? सोडा. मी घरी सोडा. अरे देवा आता मी काय करू? तुम्ही काहीच करू नका. मी घरी सगळं अहो भाऊजी पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे. हो तो माणूस कधी दारू नाही पित आणि तुम्ही दारू पाजली. तुम्ही हात का लावताय? हात लावत नव्हता काय म्हणजे दारू ते नाही पेलो. दारू मी नाही पेलो. दारू ती पेलो. अहो पण तुम्ही माझ्या नवऱ्याला दारू पाजायची विषयच नव्हता ना काही. हा मग ते म्हणलं माझं 5 दारू. तुम्ही असे लटकू का राहिले? आता मी दुसरं काय करणार मी? ऐका ना भाऊजी मी काय म्हणते मला ना इथं खूप भीती वाटते. कारण की मला दारुडे माणसासोबत राहायची सवय नाही हो कधी. मग दारूच्या संग राहू नको. चांगल्या संग राह ना तू. ऐका ना मी काय म्हणते आजचे दिवस तुम्ही जोडी थांबता का? मी हं? माझ्या मनात सांगतो. तुम्ही आज हा- अरे तू ऐक हा- ऐक हा- तुम्ही अरे ऐक ना तू. मी काय म्हणतो तुझ्या नवऱ्याला दारू नेस पाहिजे. त्याच्याकडे कुठे जाते दुनियाभरचा मुलभर वास एवढा राहिला कसं कुठे इकडे ऐका जाय जरा थोडस. ऐका तुम्हाला तुम्ही माझ्या नवऱ्याला दारू पाजली तर तुम्हाला वाटलं असेल का मी काही गैरफायदा घेईन. मी माझ्या नवऱ्याला चांगल्या पद्धतीने ओळखते. ते कधी दारू पित नाही स्वतःहून. असं कुठं झालं का तुला काय माहिती? माझा ऐक तुम्ही हात नका लावू मला. 2 दिवस ऐकून घे. मी काय म्हणतो तुला 2 दिवसापूर्वी जेव्हा तुला भांडी कशी होती ना हं. ती तुला त्या तिकडून पाहिलं का तिने कशाला? पाहिलं आवडली मला ती. मग मी काय करू? तुम्हाला आवडली आता तू जर मला आवडली मी म्हणतो तू जर मला आवडली हं. आता तुला कसं घ्यायचं मी विचार केला. तुम्ही मला हात नका ना लावू. तुला असं वाटलं नाही तुम्ही आता म्हणजे हात लावू नका म्हणजे काय? आता तो उठल आता सकाळी नाही उठलो उद्या दुपारी अहो जाऊ दे ना. नाही उठले तर नाही उठले. उठतील की ते सकाळी. कोणाला उठेल म्हणजे आहे ना आता उठायचं का विषय नाही.
तुम्ही तिकडे सर, तुम्ही सरका तिकडे. ए यार अशी काय करू राहिली? याला काय अर्थ आहे? तुम्ही- सारखं म्हणजे काय? तुम्ही मला चिटकू नका बिलकुल. मी चिटकल्याशिवाय तुम्हाला आधीच माझी- सांगते. चिटकल्याशिवाय माझी इन्कम. कशाला माझे इन्कम? आणि मग चिटकलं नाही तर मग काय राहिलं आपलं? ह्या बा, माझं डोकं गरम करू नका तुम्ही. तुम्ही इथून साईडला सरका. का बरं सारखं साईड? मला नाही आवडत कुणी गडी माणूस माझ्याकडे हे केलेलं. तुला तो आवडतो? काजल मी काय अशी तशी बाई आहे का मला? हम्म. तो आवडतो? तो नवरा आहे माझा. 7 फेरे घेतलेत मी त्यांच्यासोबत. 7 फेरी घेऊन काय केलं? काय उपकार केले तिने गावात? काय उपयोग आहे? तुम्हाला काय मी अशी काय तशी जीवाची वाटते माझ्या का? गेली काही तुला? नाही, मी तुम्हाला असे तसे फालतू वाटले का? तुला फालतू नाही मला माहिती आहे, ऐक ना. या बा, मला कोणी ना दुसऱ्या पुरुषाने हात लावलेला मला बिलकुल चालत नाही. हा, चालूच नाही. नाही चालत. मग तू इथं झोपते मी जाऊ का मग? जाऊ नका तुम्ही. एक काम करा ना, तुम्ही यांच्या शेजारी इथं झोपा, मला जुडी, आणि मी तिकडच्या घरात झोपते की. अरे हिचं काहीच कळलं ना मला. झोप आहे म्हणती, हातही लावू नका म्हणती, करायचं अहो म्हणजे यांना जर रात्रीतून काही झालं तर हॉस्पिटलला न्यायला तुम्ही जुडी राहशाल. मग तुला एवढी काळजी मग तेवढी काळजी नाही का माझी? म्हण- बरं, ठीक आहे बाय. म्हणजे तुम्ही माझा नवरा दारू प्यायले तर तुम्ही गैरफायदा घेताय का? गैरफायदा नाही घेतला. मग थोडीशी मजा, कशाची मजा? थोडीशी जास्त नाही. दुसरीकडे जाऊन तिकडे मजा करत बसा ना तुम्ही. तुम्हाला काय आमचंच घर दिसलं का जाऊ दे माझे? बरं, तो नवरा मला काय गेलं ओ. काय एवढे तिकडे? हा? प्लीज. काय, तुला तो नवऱ्याची मग काळजी तुम्ही नाही कशा का? तुम्ही कशाला दारू पाजली माझ्या नवऱ्याला? हा? पाजली म्हणजे आता मला तुम्हाला मनात बसली म्हणून पाजली तुला दारू त्याला. असं कधी कोणाचा गैरफायदा नाही घ्यायचा हो. माझा नवरा इतकं भोळा आहे ना, त्यांना असं वाटलं पण नसेल तुमच्याबद्दल, असा विचार पण नसेल केला का तुम्ही इतके नालाय की म्हणून. का दात काढतात आणि काही नाही. अरे त्याच्यासाठी ना म्हणा बाबाजी, त्याच्यासाठी मी आहे ना आज 1000 रुपये खर्च केला म्हणा. ऍक्शन ऐकलं का मी काय म्हणतो? या डवळ्या कातड्यासाठी मी काय केलं माहिती का? तुम्ही हात तिकडे करा. 1000-1500 रुपये खर्च केला मग दारूसाठी उपकार केला. केले का तुम्ही? हा? तुम्ही एखादं उपकार चांगलं केलं काम नाही म्हणजे केलंय तुम्ही. काय एखादा चांगलं तीर काम? नाही मारला मग तुम्ही. त्याला काय तिकडे घेऊन जाते का? काय कुठं चांगलं काम नाही केलं? जा चल. हे बघा, मला बिलकुल चालणार नाही. नाही हा. जाऊ ना, जाय तिकडे. जाऊ का निघून? तुम्ही दारू पाजलेली आहे. तुम्हाला माझ्या नवऱ्याला रात्रभर जोडी थांबावंच लागेल इथं. थांबणार ना मी. मला काम झालं तर मी नाही म्हणतच नाही. काय करू देवा, आता तर मी मोठ्या संकटात पडले. मी माणूस पण इतकं झोपलाय दारू पिऊन. अहो मी जाते. नाही, ऐका ना. प्लीज नका ना जाऊ. अहो त्यांना जर काय झालं तर मी काय करू? मग आता तू काय करू मग? आता त्यांना तुला त्याची काळजी लागू राहील. तुला माही कुठं काळजी वाटू राहिली? पण तुमची काळजी मी कशी काय करू? मी तुमची काळजी. तुम्ही हात नाही, मला नाही आवडत हो हे सगळं. नाही आवडत ना? नाही, कोण पाहिलंय आपल्याला? कोण आले? दरवाजा उघडा आहे, कोणी पण बघेल की. लावून घेऊ दरवाजा. दरवाजा लावून घेऊ काय? प्लीज तुम्ही थांबा, मी लावते. ऐका ना, हा? मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही असं काही नका बोलू. तुम्ही फक्त मला जुडी थांबा नाही. पाया नको पडू. माझं जवळ ये फक्त. पाया काढा तुला. पाया पडून काय करायचं? हो, मी काय एवढं मोठा ये काय तुम्हाला पाया पडायला लागली? मी पाया पडायसाठी केलं का एवढं? मला खरंच असं मी कधी कोणत्या पुरुषाला हात नाही लावलेला हो. मला खरंच लय भीती वाटते. आता आज लाव ना मला, मग समजेल ना कशी भीती नाही वाटणार. आनंद वाटत तुला आनंद आहे. मला हात लावल्यानंतर अहो, तुझं आला काय काय नाजूक आहे रे तू. देवा. देवा इथं देव नाही, मीच देव आहे तुझा. हं? कसं काय? अहो, हा? काय करावं लागतंय गेलं. मला. गेलं. गेले नाही, ते जिवंत आहे. अरे झोपेले पण जे ती गेलं ते बरं आहे. काही करते आता हालायचं. उठा उठा, माझा सकाळ बोलता हालायचं नाही. त्याला एक खांबा दारू पाहिजे नाही. आलं का लक्षात? असं नाही करायचं हो कधी कोणाला. असं कसं ते करायचं? कधी दारू पित नाही, त्यांना चालत सुद्धा नाही. माहिती का दारू तुम्ही कोण? माझं तोंड दुखून मला तोंडाचं फार फेसली काय लागला. आता शुभ कामाला वेळ नाही करायचं. म्हणजे आता लगेच हा आता लगेच नको ना. मग कधी करायचं सांग. अहो, ते जर उठले तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील हो? कोण उठल?
अहो माझ्या नवऱ्याचा लय विश्वास आहे माझ्यावर. आहे ना, मग सकाळनंतर विश्वास ठेव ना, आता नको ठेव. आता रात्रीचा विश्वास गायब करू ना आपण. हा? मी त्यांचा विश्वासघात कधीच नाही केलाय. मी विश्वास घात नाही ना. तू का तुला मोजायचंय घालू नको चाल. तू काय मोजमाप करणार आहे काय? मोजमाप करणार आहे तू सकाळी तो काय रात्री नाही. काय? फक्त सकाळी ते वहिनी काय म्हणत माहिती का, ए माझा मित्र कुठे गेला नाही, एवढंच बोलत त्याला काय बोलायचं. ते नाही बघत, मग पण तू वरचं बघतो की. अरे सॉरी, वरचा झोपलाय माडीवर, आता तू चाल. बाबाजी अंधार पडला का तो आराम करतो, भूत येते मध्ये येताला. ऍक्शन. बर का, अंधार झाला आता. आता भूतांचा कार्यक्रम चालू झाला. भूतांचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही भूत आहे? नाही, मी म्हणजे ओरिजिनल भूत नाही, माणसातलंच भूत आहे मी एक. मग तुम्ही थोडं तिकडं वाहत ना, म्हणजे तू इकडं असं एवढं लांब राहिलं काय व्हायचंय मला सांग ना तू. पण इथं नको मला ना, इथं यांच्या समोर तर मी खरंच नाहीच काही करू शकत. मुरीत जायचं का? दुसरा रूम आहे ना तिकडे, बेडरूम. बेडरूम दमदमची गादी काय दिलं आपल्याला? दमदम गादी नाही, रग आहे. हा रग आहे नाही ना, गादी असं ना ती. बेडरूम मध्ये ना. आम्हाला बेड आणायचा होता, मग पण ते काय झालं, आम्ही एक आणला होता बेड, पण कार्यक्रम करताना तुटून गेला. ये ना. आता खाली आम्ही रगत आतरितो. आता एक काम करू, रग असू नाही तर चटई असू दे. आता बाकी काय करायचं, गुडघे फुटल मावली. तू चाल चाल चाल. पण ऐका ना, यांना माहिती नाही झालं अरे पाहिजे. त्याची उतरून जाईल सकाळी, आता त्याला काय आणि माहिती त्यांनी व्हायचं? सकाळी तुम्हाला तिकडच्या रूम मध्ये बघितलं मग. तोपर्यंत मी पहाटे 4 निघून जाईल इकडून. तू नको काळजी करू. फक्त तो म्हणाल मित्र कुठे, तू म्हणायचं गेले ते तुम्हाला सोडून, एवढंच म्हणाल तू, बाकी काहीच बोलणार नाही. बापरे, नवऱ्याचा विश्वासघात करायचा. हा, अरे तो काय तुला पाहिलंय का विचारायला आहे? तुझा मूड झाला पार पडलाय, ते दिसतं का तुला? असं नका बोलू. हो, एकुलता एक नवरा आहे हो माझा. म्हणून खायला काय 4 राहत्या का? एकुलता एकच राहते बायकून, एकुलता एकच नवरा राहतो. फक्त कोण काय करतो ते तुला काय माहिती? तो बाहेर काय केलं ते तुला काय माहिती? नाही, माझ्या आणि त्याला नवऱ्याला तिने माझा तुला काय केलं? विश्वास पाणीपतच्या युद्धात आहे. उठा उठा, आम्हाला धरा. कुठं? हं? तिकडे घेऊन चला ना. आता आम्हाला रूम माहिती का तुमचा मागचा पुढे? उठू भाऊ. भाऊ, अरे लय एक नंबर काम केलं यार तुला. 1 नंबर काम. काय जे मला करायचं होतं ते मी पूर्णच केलं. आता झोप, सकाळ पोहतो तसंच झोपून राहील, उठू नको बर का. पहाटे 4 निघून जाईल मी आता. हा काय रे घोरत होतो, काय झालं? बाय बाय. घामच निघाला. भाऊजी, जाता मी लवकर. ते जर उठले ना, खूप भांडणं लागतील आमच्या दोघांची. त्याला नका पुसून धुतलेलं आहे कालच. घाम पुसून राहिले तुला काय, धुवून टाकणार नंतर. तुमच्या चड्डीला पुसा, नाही शर्टाला पुसा. बाबू योग त्याला सांग म्हणा, तू सोडून लगेच गेला. आता हा विषय इथं संपव, बाहेर आला नाही पाहिजे. उद्या तो मी भेटलो का परत? येऊ येऊ. देवा, काय मजबुरी होती माझी. माणूस असा झोपला. हा, इतकी दारू पिला का यांच्या बायकोजवळ दुसरा माणूस झोपून गेला तरी यांना माहिती नाही. इतकं असं इतकं बेहोश नसायला पाहिजे माणूस. अशाच माणसामुळे संसाराच्या नाश होतात आणि संसार उद्ध्वस्त होतो.
मला यांची गरज आहे म्हणून मी थांबले, नाही तर आतापर्यंत यांना सोडून